तर जय श्रीराम सगळ्यांना. आपण आता निघलो होतो बद्रीनाथच्या मार्गाला. एकदम जबरदस्त रोड होता आणि आपल्याला त्या ठिकाणी ना तुम्हाला सांगतो पाण्याची सोय दिसली आणि एकदम जबरदस्त जागा दिसली. त्याच्यामुळे घरचे काय म्हणले सगळे आपण ना आता स्वयंपाक करून घेऊ कारण की झाले 5 दिवस आम्ही इकडचं तिकडचंच हॉटेलचं खाऊ आलो. इकडचं जेवण तुम्हाला सांगतो बिलकुल कोणाला आवडणार नाही. आमचे तोंड आहे ना पार अशी एकदम बेचव झाली होती. म्हणलं आता चला आपण जबरदस्त ना आपल्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचा स्वयंपाक करू. तेवढ्यात आपण जिथं स्वयंपाक करीत होतो तिथला एक जण आला तो म्हणे भाऊ आमचं नाही टेंट वगैरे आहे म्हणे, तुम्ही तुमचे ना युट्यूब चॅनल एवढी व्हिडिओ वगैरे टाकून द्या म्हणे. म्हटलं भाऊ काहीच अडचण नाही. म्हटलं मी थोडे शॉर्ट वगैरे घेतो, व्हिडिओ वगैरे घेतो आणि माझ्या यूट्यूब चॅनलला मी टाकून देतो. तुम्हाला सांगतो इथं पर डे एका व्यक्तीचे 1000 रुपये, कारण की हे टोटल आहे ना जंगलामध्ये. आणि तुम्हाला सांगतो इथं राहण्याची पिण्याची खाण्याची सगळी सोय, लाईटची पण सगळी सोय, सौर ऊर्जेची एकदम जबरदस्त आहे बरं का. आणि ह्या बाई आपला आहे ना एकदम जबरदस्त असा स्वयंपाक चालू होता आता. आणि आम्ही इथं तयार काय करीत होतो म्हणजे तुम्हाला आपलं एकदम गावठी तयारीमध्ये खिचडी. आणि सुरुवातीला आम्ही चहा उकळून घेतला कारण की आपल्या चहाशिवाय तर होत नाही. चहा करायचा आमचा काही प्लॅनिंग वगैरे नव्हता कारण की आमच्याकडे दूधच नव्हतं. मग तेवढ्यात काय झालं माहिती का, टेंटवाल्याकडे ना पार्सलची गाडी आली आणि त्याच्याकडे ना 2 दूध पिशव्या भेटल्या आम्हाला. म्हणलं भाऊ एकदम भारी काम झालं बरं. काम चालू रोडनी स्वयंपाक करायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही राहत, कारण की टोटल फॅमिलीने आपल्याला सपोर्ट केला तर हे काम आहे ना एकदम फास्टमध्ये होऊन जातं. आमची तशीच फॅमिली एकदम जबरदस्त, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम वाटून घेतलं आणि 1 तासामध्ये ना आम्ही एकदम जबरदस्त असा आहे ना फोडणीचा भात केला होता, म्हणजे आपला मसाले भात एकदम जबरदस्त पुलाव. आता प्रत्येकाला प्रत्येकाचा चहाचा कप देऊन टाकला होता आणि बाकीचे काम चालू होते आणि एकदम जबरदस्त आम्ही असा आहे ना खिचडीचा प्रोग्राम म्हणजेच फोडणीच्या भाताचा प्रोग्राम केला होता. उद्या बघू आता बाकीचं.